नमस्कार मित्रांनो, फायनान्शियल ॲडवायझर मध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सोन्याच्या किमती भडकण्यामागील कारण तरी काय, किती वाढतील अजून भाव। चला तर बघूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, सोन्याच्या किमतीने मोठी भरारी घेतली आहे तर चांदीने पण आघाडी उघडली आहे। सध्या सोने 65 ते 66 हजार रुपयाच्या घरात खेळत आहे। त्यामुळे या वर्षात सोने अजून किती मोठा पल्ला गाठणार आणि या दरवाढी मागे नेमके कारण तरी काय, असा ग्राहकांना प्रश्न पडला आहे। मित्रांनो, आता मार्च महिन्यात सोन्याने मोठी मुसळी मारली। सोन्याच्या किमतीत वधारल्या आहेत। एमसीएक्स एक्सचेंजवर गेल्या शुक्रवारी सोन्याचा वायदा 66,023 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उच्चावर पोहोचले आहेत। सोने 10 दिवसात 3,430 रुपयांनी वधारले आहे। या बंपर तेजीमुळे ग्राहकांच्या खिशाला झळ बसली आहे। या दरवाढी मागे अमेरिकन फेडरल रिझर्व्ह ही बँक आहे। बँकेने व्याज दरात कपातीचे संकेत दिले आहेत। त्यामुळे जागतिक आणि देशातील बाजारात सोन्याची उसळी घेतली आहे। कारण मित्रांनो, जून महिन्यात दर कपातीची शक्यता आहे। अमेरिकन केंद्रीय बँकेचे चेअरमॅन जेरोम पॉवेल यांनी येत्या महिन्यात यूएस फेड द्वारा व्याजदर कपातीचे संकेत दिले आहे। त्यामुळे बाजाराचा विश्वास वाढला आहे। सोने बुधवारी जागतिक बाजारात $2,152 आणि या नवीन उच्चांकावर पोहोचले आहे। फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी जागतिक बाजारात सोन्याची किंमत 0.25% कमी होऊन $2,032.8 प्रति औंसवर बंद झाले आहेत। मित्रांनो, आज गोल्ड रेटनुसार आता 22 कॅरेट सोने 60,900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 66,420 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे। तर चांदी किलो प्रति मागे 75,500 रुपये इतका आहे। आता तज्ज्ञांच्या मते सोने आणि चांदीच्या किमतीतील तेजीचे सत्र कायम असेल। दोन्ही धातूची मोठी फटकेबाजी सुरू आहे। त्यामुळे या किमती अजून किती वाढतील असा खरा प्रश्न आहे। पण इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार 24 कॅरेट सोने 64,955 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 1 किलो चांदीचा भाव 72,265 रुपये इतका आहे। पण तज्ज्ञांच्या मते सोने 70,000चा टप्पा गाठेल आणि चांदी प्रति किलो 90,000 रुपयावर पोहोचेल असा अंदाज आहे। मित्रांनो, तुम्हाला माझी ही माहिती आवडली असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।